वेलकम बॅक टू माय चॅनल ज्ञानवर्धन जी.के. मित्रांनो, आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे क्लाउड सीडिंगवरील बहुपर्यायी प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. चला तर मग तुमचा मौल्यवान वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणता पदार्थ क्लाउड सीडिंग म्हणजेच कृत्रिम पाऊस साठी सर्वात जास्त वापरला जातो? आणि पर्याय आहेत: ए. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, बी. पोटॅशियम क्लोराईड, सी. सिल्वर आयोडाईड आणि डी. झिंक सल्फेट. आणि योग्य पर्याय आहे पर्याय सी. सिल्व्हर आयोडाईड. प्रश्न क्रमांक 2. क्लाउड सीडिंगच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणते रसायन वापरले जाते? 1. सिल्वर आयोडाईड, 2. कॅल्शियम क्लोराईड, 3. सिल्वर नायट्रेट, 4. पारा संयुगे. आणि योग्य पर्याय आहे पर्याय बी. फक्त 1 आणि 2. प्रश्न क्रमांक 3. क्लाउड सीडिंग हे एक तंत्र आहे जे पाऊस पाडते. या प्रक्रियेत काय समाविष्ट आहे? ए. ढगांवर अवलंबून असलेल्या कृषी पद्धतीचा अवलंब करणे, बी. संक्षेपण सुलभ करण्यासाठी ढगांमध्ये रासायनिक कण सोडणे, सी. ढग तयार करणे आणि त्यांना आकाशात ठेवणे, डी. विखुरलेल्या ढगांसारखी रचना बीज तयार करतात. आणि योग्य पर्याय आहे पर्याय बी. संक्षेपण सुलभ करण्यासाठी ढगांमध्ये रासायनिक कण सोडणे. प्रश्न क्रमांक 4. डॅश डॅश कृत्रिम पाऊस पाडणाऱ्यांसारखे आहेत. पर्याय आहेत: ए. क्लाउड सीडिंग, बी. बर्फन्युक्ली सीडिंग, सी. कोरडे ढग, डी. यापैकी नाही. आणि योग्य पर्याय आहे पर्याय ए. क्लाउड सीडिंग. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कशाचा वापर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केला जातो? पर्याय ए. अमोनियम क्लोराईड, बी. कॅल्शियम कार्बोनेट, सी. सिल्वर आयोडाईड, डी. पोटॅशियम नायट्रेट. आणि योग्य पर्याय आहे पर्याय सी. सिल्वर आयोडाईड. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते रसायन कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी म्हणजेच क्लाउड सीडिंगसाठी वापरले जाते? पर्याय ए. हायड्रोजन ब्रोमाइड, बी. सिल्वर आयोडाईड, सी. सिल्वर ऑक्साईड, डी. ॲल्युमिनियम सल्फाईड. आणि योग्य पर्याय आहे पर्याय बी. सिल्वर आयोडाईड. प्रश्न क्रमांक 7. क्लाउड सीडिंगसाठी योग्य पर्याय निवडा. पर्याय ए. हे पावसाला प्रोत्साहन देते, बी. हे धुके कमी करते, सी. क्लाउड सीडिंगसाठी सर्वात जास्त वापरले जाणारे रसायन म्हणजे सिल्वर आयोडाईड कारण याची रचना बर्फाच्या स्फटिकासारखी असते, डी. हे बर्फ पाडण्यासाठी मदत करते. आणि योग्य पर्याय आहे पर्याय डी. ए, बी, सी, डी सर्व बरोबर. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणता घटक ढग बियाणासाठी वापरला गेला आहे? 1. सिल्वर आयोडाईड, 2. शुष्क बर्फ, 3. मीठ. पर्याय आहेत: ए. फक्त 1, बी. फक्त 1, 3, सी. फक्त 1, 2, डी. 1, 2, 3 सर्व. आणि योग्य पर्याय आहे पर्याय डी. 1, 2, 3 सर्व. प्रश्न क्रमांक 9. क्लाउड सीडिंग म्हणजे काय? 1. पाऊस पाडण्यासाठी ढगात पदार्थांची भर घालणे, 2. चांदी बनवण्यासाठी ढगात पदार्थ जोडणे, 3. पाऊस पाडण्यासाठी ढगातून पदार्थ काढून घेणे. आणि पर्याय आहेत: ए. फक्त 1, 3, बी. फक्त 2, 3, सी. फक्त 1, 2, डी. फक्त 1. आणि योग्य पर्याय आहे पर्याय डी. फक्त 1.
प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या संदर्भात काही शास्त्रज्ञ सायरस क्लाउड थिनिंग तंत्राचा वापर आणि सल्फेट एरोसेलच्या स्ट्रेटोस्फिअरमध्ये इंजेक्शन सुचवतात? पर्याय आहेत: ए. काही प्रदेशात कृत्रिम पाऊस पाडणे, बी. उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची वारंवारता आणि तीव्रता कमी करणे, सी. पृथ्वीवरील सौर वाऱ्याचा प्रतिकूल परिणाम कमी करणे, डी. जागतिक तापमानवाढ कमी करणे. आणि योग्य पर्याय आहे पर्याय डी. जागतिक तापमानवाढ कमी करणे. प्रश्न क्रमांक 11. क्लाउड सीडिंगच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 1. क्लाउड सीडिंग हे हवामान सुधारण्याचे तंत्र आहे जे विशिष्ट प्रकारच्या सबफ्रीजिंग ढगांमध्ये लहान बर्फाचे केंद्रके समाविष्ट करून पाऊस किंवा बर्फ निर्माण करण्याच्या ढगाच्या क्षमतेची हमी देते. 2. टेबल मीठ, सिल्वर आयोडाईड, कॅल्शियम क्लोराईड आणि पोटॅशियम नायट्रेट ही सामान्यतः ढगांच्या बीजरोपणासाठी वापरली जाणारी रसायने आहेत. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे किंवा आहेत? आणि पर्याय आहेत: ए. फक्त 1, बी. फक्त 2, सी. 1 आणि 2 दोन्ही, डी. 1 किंवा 2 नाही. आणि योग्य पर्याय आहे पर्याय सी. 1 आणि 2 दोन्ही. टीप: पर्याय 1 मध्ये ढगाची क्षमता सुधारते हमी देत नाही आणि विधान 2 मध्ये पोटॅशियम आयोडाईड वापरले जाते, पोटॅशियम नायट्रेट नाही. त्यामुळे दोन्हीही विधाने चुकीची आहेत. प्रश्न क्रमांक 12. क्लाउड सीडिंग संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 1. हे हवामान सुधारण्याचे तंत्र आहे जे विशिष्ट प्रकारच्या सबफ्रीजिंग ढगांमध्ये लहान बर्फाची केंद्रके समाविष्ट करून पाऊस किंवा बर्फ निर्माण करण्याची क्षमता सुधारते. 2. क्लाउड सीडिंगमध्ये ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड हे सर्वात सामान्य रसायन आहे. बरोबर विधान कोणते? पर्याय आहेत: ए. फक्त 1, बी. फक्त 2, सी. 1 आणि 2 दोन्ही, डी. 1 किंवा 2 नाही. आणि योग्य पर्याय आहे पर्याय ए. फक्त 1. टीप: क्लाउड सीडिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्वात सामान्य रसायनांमध्ये सिल्वर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड आणि कोरडा बर्फ म्हणजेच घन कार्बन डायऑक्साईड यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 13. क्लाउड सीडिंग संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 1. क्लाउड सीडिंग हे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी एक प्रकारचे हवामान बदल तंत्रज्ञान आहे. 2. हे पूर्व अस्तित्वात असलेल्या ढगांशिवाय कार्य करते. खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? आणि पर्याय आहेत: ए. फक्त 1, बी. फक्त 2, सी. 1 आणि 2 दोन्ही, डी. 1 किंवा 2. आणि योग्य पर्याय आहे पर्याय ए. फक्त 1. प्रश्न क्रमांक 14. क्लाउड सीडिंग पर्जन्य आणि धुके यांचा काय संबंध आहे? पर्याय ए. तुम्ही धुक्यात ढग बिया लावत असताना पावसापेक्षा बर्फ पडण्याची शक्यता जास्त असते. बी. धुक्यामध्ये क्लाउड सीडिंगद्वारे पर्जन्य प्राप्त करणे हे क्लाउड सीडिंग कार्य करते याचा पुरावा असू शकतो. सी. जेव्हा तुम्ही धुक्यात ढग बिया लावता तेव्हा पाऊस कशामुळे पडला हे तुम्हाला कळायला मार्ग नसतो. डी. तुम्ही धुक्यात ढग लावता तेव्हा पाऊस किंवा बर्फ पडण्याची शक्यता नसते. आणि योग्य पर्याय आहे पर्याय बी. धुक्यामध्ये क्लाउड सीडिंगद्वारे पर्जन्य प्राप्त करणे हे क्लाउड सीडिंग कार्य करते याचा पुरावा असू शकतो. प्रश्न क्रमांक 15. दुष्काळ टाळण्यासाठी अशी शिफारस केली जाते की आपण पर्याय ए. कोरड्या हंगामात धुक्यात ढग बीज पेरणे, बी. उबदार ऋतूत वादळी ढगांमध्ये ढग बीज पेरणे, सी. क्लाउड सीड विस्पी ढगांसह स्वच्छ आकाशात पेरणे, डी. ओल्या हंगामात पावसाच्या ढगांमध्ये ढगाचे बीज पेरणे. आणि योग्य पर्याय आहे पर्याय डी. ओल्या हंगामात पावसाच्या ढगांमध्ये ढगाचे बीज पेरणे. थँक्स फॉर वॉचिंग. आमचे महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञानवर्धन GK चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.